हा 12 वर्ष झाली ना. लहान आहे तू सांग. तर तुला विचारलं मी. तर 12 वर्ष झाली आहेत. आता बघू पुढचा कसं काय. 12 वर्ष झेलली आहेत. आता अजून हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला दारी साजनाची स्वारी आली लाज गाली जपून होत ठेवला मन हे कधीच नाही झुरलं उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं जीव जडला पर नाही नजरला कळलं किती नडलं जी केली ना मागना सरलं आताच बया का मला असं वाटतं आम्ही सगळेच मोस्टली परीला पहिल्यांदा आम्ही मोर्याची मिरवणूक वाजल्यानंतर आम्ही जसं वादन संपलं त्याच्यानंतर भेटलो होतो पहिल्यांदा. म्हणजे तेव्हा आम्हाला कळलं होतं की परी अशी म्हणजे ऐकलं होतं परीबद्दल, बट इन पर्सन तेव्हा आम्ही पहिल्यांदा तेव्हा भेटलो होतो तिला. व्यक्तिमत्व खूपच चांगलं आहे, अंडरस्टँडिंग आहे, बेस्ट. म्हणजे दोघी पण आणि तिची ओळख म्हणजे एक सगळ्यांना सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे असं एकमेकांना सांभाळून घेणार, कुठे काय प्रॉब्लेम असेल तर पहिले धावून जाणार, एकदम सांभाळून घेणार आणि न चिडणार. किती पण त्रास द्या कधी चिडत नाहीत ते आमच्यावरती. साध तू घातली रान पेटून आली कावरी बावरी लाज दाटून आली पाहिलं गुमान बाई घेतला दमान बाई शेतल तुफान साजना आणि मित्र म्हणून खूप भारी माणूस आहे. म्हणजे आम्हाला जवळ येण्यासाठी अशा काय कोणती ह्याची गरज नाही लागली. मित्र म्हणून लगेच असा जवळ येणारा आण्या होता. आदित्य, अभंग, अवधूत, आम्ही एकदम लवकर जवळ आलो. कामामुळे पण बोलता येईल, पण एखाद्या मिरवणुका वाजून एकमेकांसाठी होतो आम्ही नेहमीच. आण्याची डॅशिंग बाजू पण बघितली, आण्यात एवढा हवा पण आहे ते पण बघितलं, दिसून येतं आम्हाला नेहमी. ते मित्रांसाठी नेहमी तो उभा राहतो हे तर सगळ्यांनाच माहिती. पण आण्या भारीच माणूस आहे. क्यों दिखे मुझे तू सिरहाने मेरे, सोच के तेरी बातें हम
दिखे मुझे तू सिरहाने मेरे, सोच के तेरी बातें हम मुस्कुराने लगे, दिल से निकल के आहें लफ्जों पे आने लगे, कैसी तेरी खुमारी है हम गुनगुनाने लगे। चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे, चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे, चन्ना वे। दाजी आमचे एक नंबर आहे. अतिशय छान मुलगा आहे, समजूतदार आहे आणि अतिशय फ्रेंडली आहे. म्हणजे मी त्याला पर्सनली बोलले पण आहे, मी भेटले पण आहे, त्यामुळे मला व्यवस्थित माहिती आहे. बट त्याची ती आहे की भाई आपला माणूस आहे ना तर त्याला जाणं भाग आहे. तो नेहमी नेहमी रेडी असतो. एक कॉल करायचा कधी पण आणायला की बाबा असं असं झालंय आणि एनी टाइम म्हणजे त्याची ती विल पॉवर आणि त्याचा तो सपोर्ट खूप चांगला आहे. हो भूल गया जग सारा तेरे नाल प्यार है, सारी सारी रात मुझे तेरा इंतजार है, अखियों में देखो मेरी तेरी ही पुकार है, तू मेरी दुआ में बसे इतनी सी गुहार है, दिल से निकल के आहें लफ्जों पे आने लगे, कैसी तेरी खुमारी है हम गुनगुनाने लगे, चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे, चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे, चन्ना वे कुछ तो है तेरे मेरे दरमियां क्यों लगे, चन्ना वे चन्ना वे चन्ना वे। मग आम्ही एक दिवस असं फ्रेंडशिप डे होता, तर मी अनिकेतला भेटायला गेले होते, तर परी माझ्यासोबत आली होती. मस्त जस्ट भेटलो, मग फर्स्ट टाइम ते दोघं बोलले. फोन केलेला अनिकेतला आणि त्याने गेस केलेलं की आम्हीच त्याच्याशी चॅट करतोय, तर आम्ही त्याच्याशी चॅट करतोय अनिकेतने, तर त्याला कळलं की आम्हीच आहे करून, तर तो परीला पण त्याने ओळखला. तर परी आम्ही त्याला फर्स्ट टाइम भेटायला गेलेलो फ्रेंडशिप डे दिवशी, त्या दिवशी फर्स्ट टाइम आम्ही भेटलेलो. त्यानंतर बोलू का मावी खूप म्हणजे असं बोलणं वगैरे बरंच होत होतं, चालू होतं नॉर्मल फोनवरती बोलणं वगैरे नेहमी सारखंच. मग एक दिवस आम्ही मैत्रिणी बाहेर पार्टीला गेलेलो आणि असंच मस्ती 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 चालू होती आमची गाजरी. परीने त्याला फोन केला आणि त्याला बोलते
काय आय लव्ह यू तुला समजतं की नाही? किडकिड काकड वाजे रुणझुण मिळीत गजरा कपाळी चांदण मेहंदी हाताला रंग गालिया मनात प्रेमाची झाली गुंफण पाऊलद मासाचे झुळते हळुवार नाते पाऊलद मासाचे झुळते हळुवार नाते लगीना सराई आली लगीना सराई लगीना सराई आली लगीना सराई हे सगळी चौघडा वाजे गाली अंगणात मांडवदार सजला सजल घरदार हे मंगल घटिका आली आनंददारी नवऱ्या मुलाची ही आली स्वारी हे सगळी चौघडा वाजे गाली अंगणात मांडवदार सजला सजल घरदार गणपतीच्या वेळेला तो घेऊन आला घरी परीला आणि ती उभी होती. मी म्हटलं अगं तू बैस तिचं राहणं सांगतो. मला वाटलं मैत्रीण कोणतरी असेल मग मी तिला बसायला सांगितलं. हा मी बसते आणि त्या ओळख वगैरे केली नव्हती, फक्त ही परी आहे एवढं सांगितलं. आणि नंतर मग पप्पांना पण त्यांनी तसंच सांगितलं परी ही परी एवढं. आणि नंतर मग तो एक दिवस मला म्हणाला की मम्मी त्याची मला बोलली असंच आहे. तर तू त्या दिवशी का नाही बोलला मला? म्हणजे फक्त परी आहे पण ती पण व्यवस्थित होती, शांत असं काही बोलली नाही. तू का असं सांगितलं वगैरे. नंतर मी म्हटलं असं नाही करायचं. एखाद्या मुलीला तू घेऊन आणणार, म्हटलं तिला घेऊन फिरणार, तिच्याशी लग्न करणार असेल तर जायचं. हो म्हणा त्याच्या वडिलांना दाखव. आणि खरंच त्याच्या वडिलांनी कुठल्या मुलीला पसंत नाही, तिला पसंत केली. नाही घर आधी मग ती यायची घरी अशी. एवढं ना की पप्पाचं आणि तिचं एवढं हे झालं. 8 दिवस नाही तिचं परी नाही आली का असं विचारायची तिच्या. 7 जन्मासाठी बांधली नाती जन्मासाठी बांधली नाती. हो हो हसते गाली क्षणभर थोडी मेहंदी रंगली सजनाची.
ह्या दिवसासाठी आम्ही 12 वर्ष वाट बघितली आहे आणि फायनली तो दिवस आलाय. खरंच मी ह्या दिवसासाठी खूप वर्ष आम्ही वाट पाहिली आणि आय एम रिअली मी खूप खुश आहे त्या दोघांसाठी. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. आम्ही पण. कोई नहीं मेरा जरूरत तेरी लागे ना जिया देखो ना जो सूरत तेरी तू है तो दिल धड़कता है तू है तो सांस आती है तू ना तो घर घर नहीं लगता तू है तो डर नहीं लगता तू है तो हम आते हैं तू है तो मुस्कुराते हैं कि तेरे बिन सो नहीं सकते किसी के हो नहीं सकते तू है तो तुझसे मेरा जीना मरना जान तेरे हाथ में 100 जन्म भी कम क्यों लागे तेरे साथ में. हा म्हणजे ऑल द बेस्ट. आता तुझ्याकडे वादळ येत आहे. आता तुझे वादळ सहन सहनशक्ती वाढवायला पाहिजे. आता घरात समजून घे. आम्हाला तर आम्हाला कधी फोन कर. आम्हाला माहितीये परीला काय कशासाठी काय वाटतं. तू कधी फोन कर आम्ही तुला हेल्प करू. परीचा गोंधळ सहन करून घ्यायला आणि आम्हाला माहिती आहे की घरातलं पण सगळं सांभाळून घेतलं त्यामुळे ती घेईल. आणि तिकडे पण आहे ती ऑलरेडी तिच्या फॅमिलीशी वगैरे पण कनेक्टेड आहे तर ती घेईल सांभाळून. तर त्याच्या बाबतीत आम्हाला काही नाही की परीला एक्स्ट्रा सांगायला हवं. परी जेवढी अल्लड आहे ना हा पण ती तेवढीच मॅच्युअर आहे तेवढीच मॅच्युअर पण आहे आणि ती सगळं सांभाळून घेईल हे आम्हाला फुल गॅरंटी आहे. आम्ही गेले अरे आम्ही तर त्यांना प्रायव्हसी देऊन घेतच नाही ते. एकच बघितलं फक्त दोघं जण गेलेले फक्त ते पण डीमार्टला गेलेले. हा ते आम्हाला माहित पडलं म्हणून आम्ही नंतर त्याला कॉलही नाही केलाय. कोणी कॉल करू नका. हा पहिल्यांदा आम्हाला माहित पडलं की तो फिरायला गेलाय परीसोबत. आम्ही लिटरली पिकनिक हा. जाणं दोघं कंटाळा. तर टीम अशीच असेल की परी आणि आना एकमेकांसोबत आता जास्त टाइम घालवा. आमच्यासोबत कमी घालवा. आणायला टिप म्हणजे जास्तीत जास्त दोघांनी एकमेकांसाठी टाइम द्या आणि फिरायला जावा जास्त. दोघं जण जाऊ दुनियेला घेऊन नका जाऊ. ही टिप आहे. मी देतो काढून काही पूर्ण खर्च करेन. नाही, मला म्हणजे हे लोक जसे टिप देते मला असं वाटत नाही आना किंवा परीला काही टिप द्यायची गरज होते कारण ते वेल मॅच्युअर आहेत दोघं. म्हणजे इकडे आता जेवढे जण बसलेत म्हणजे आमच्या चौघांमध्ये यांना नाही बोलले पण त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये ती आमच्या चौघांमध्ये जेवढी मॅच्युरिटी नाही तेवढी त्या दोघांमध्ये मॅच्युरिटी खूप आहे. आणि काय म्हणजे वेळ द्या किंवा ते आम्हाला कमी टाइम द्या किंवा तिला जास्त टाइम द्या हे बोलायची गरजच नाही कारण ते दोघं खूप मॅच्युअर आहेत त्या गोष्टीला. आणि बट ऑब्वियसली जसे बोलले की 12 वर्ष म्हणजे हा 12 वर्ष का म्हणजे असं खूप छोटा पिरियड नाही का 12 वर्ष खूप मोठा पिरियड आहे तर ती त्यांना काय टिप द्यायची गरजच नाही. ते खूप मॅच्युअर आहेत. सुख समाधानाने कुठे गेलास समाधानाने राहा अशी माझी इच्छा आहे. हीच माझी इच्छा. अनिकेत परी तुम्ही नेहमी एकत्र राहा खुश राहा आनंदात राहा. आम्हाला हेच हवंय आणि प्लीज लवकर एक बच्ची पण द्या आम्हाला. खेळवायला छोटा आणे लवकर येऊ दे. तो दिल धड़कता है तू है तो सांस आती है तू ना तो घर घर नहीं लगता तू है तो डर नहीं लगता तू है तो गम आते हैं तू है तो मुस्कुराते हैं कि तेरे बिन सो नहीं सकते किसी के हो नहीं सकते तू है तो दिल धड़कता है तू है तो सांस आती है तू ना तो घर घर नहीं लगता तू है
तो डर नहीं लगता, तू है तो गम आते हैं, तू है तो मुस्कुराते हैं, कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते, तू है तो